स्वागतम सुस्वागतम. शिवरायांची गाऊनी गाथा सुरू करूया या सोहळ्याची ही गाथा. आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे. कालच या उत्सवाचे प्रथम पुष्प म्हणजेच ध्वजारोहण आणि उद्घाटन पार पडले आहे. आज या सोहळ्याचे हे दुसरे पुष्प म्हणजे एक उत्साहाचा क्षण आहे. अतिशय उत्साहाने आजच्या या दिवसाची सुरुवात झाली आहे. आपला पालखी सोहळा, प्रभात फेरी आणि विद्यार्थ्यांचा आनंद वाढविणारा सांस्कृतिक सोहळा, गीतगायन स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा या निमित्ताने आपल्याला विशेष अतिथींची आपल्या येथे उपस्थिती लाभली आहे आणि त्याने निश्चितच आपला आनंद द्विगुणित झाला आहे. ज्याप्रमाणे सूर्याच्या उगवण्याने नवी दिशा मिळते, तसेच या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढते. तर सर्व आपल्या इथे जे मान्यवर उपस्थित झालेले आहे त्या सर्वांचे मी प्रथमतः स्वागत करते. आपल्या कार्यक्रमाला लाभलेले संस्थेचे माननीय उपाध्यक्ष श्री मेतकर साहेब हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. बरं, आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य माननीय श्री सुरेशदादा खोटरे साहेब हे आजच्या कार्यक्रमाचे या गीतगायन स्पर्धेचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच माननीय उपाध्यक्ष साहेब श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आपल्या इथे आजच प्रथमतः विशेषतः उपस्थित झालेले माननीय श्री किशोरभाऊ राऊत, महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर अमरावती, आणि आपल्या येथील प्रतिष्ठित नागरिक माननीय श्री मारोतराव काका यांचे चिरंजीव हे सुद्धा आज विशेष करून उपस्थित राहिलेले आहे. ते सुद्धा प्रमुख अतिथींचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आपल्या येथील प्रतिष्ठित नागरिक माननीय श्री सुरेश काकाजी राऊत, विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती हे देखील प्रमुख अतिथींचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आणि माजी मुख्याध्यापक श्री शिवाजी शाळा वनोजा येथील सौ राजश्रीताई सागर भाणावत मॅडम ह्या सुद्धा प्रमुख अतिथींचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आपल्या शाळेचे तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री हाडेसर, श्री जी.एच. हाडेसर हे देखील प्रमुख अतिथींचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री एस.पी. नारळे सर हे देखील प्रमुख अतिथींचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे
या उत्सवाचे प्रमुख श्री के व्ही घुगे सर हे देखील मंचकावर येतील आणि अतिथींचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे कार्यक्रम प्रमुख श्री खोर्णे सर हे देखील मंचकावर उपस्थित होतील आणि अतिथींचं स्थान स्वीकारतील. त्याचप्रमाणे आपल्या शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख श्री हमीद बाबूजी हे सुद्धा मंचकावर येतील आणि आपलं स्थान ग्रहण करतील. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश काकाजी खोटरे साहेब यांना मी अशी विनंती करते की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करावे. मा जिजाऊने घडविले शिवबाला, शिवबाने जागविले आपल्या स्वाभिमानाला, अशा छत्रपती शिवरायांचा एकदा जोरदार जयघोष होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री खोटरे साहेब यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन व हारार्पण होत आहे. तसेच मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय छत्रपती शिवाजी महाराज की माननीय श्री मेटकर साहेब उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था यांना विनंती करते की त्यांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करावे. विदर्भरत्न कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण सर्व मान्यवर करतील. तसेच छत्रपती शिवराय यांच्याही पुतळ्याचे पूजन व हारार्पण सर्व मान्यवर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय श्री सुरेश काका राऊत विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच माननीय श्री किशोर भाऊ राऊत हे देखील प्रतिमा पूजन व हारार्पण करतील. सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचे प्रतिमा पूजन होत आहे. एकदा सर्वांनी म्हणायचं आहे, डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अमर रहे, अमर रहे. ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा सामान्यांपर्यंत पोहोचवली. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री मेटकर साहेब हे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करत आहेत. तसेच सर्व मान्यवर देखील दीप प्रज्वलन करतील. तिमिरातून तेजाकडे तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून तेजाकडे नेणारा दीप हा सर्वांच्या मनामनामध्ये तेवत राहो हीच ईशचरणी प्रार्थना. पुनश्च सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावे. ज्या शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले त्या शिवरायांना मी वंदन करते. तसेच ज्यांच्यामुळे ही शिक्षणाची द्वारे खुली झाली असे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना देखील वंदन करते. व ज्यांनी सामाजिक मूल्ये संविधानाद्वारे रुजविली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्या समाज प्रबोधनातून शैक्षणिक क्रांती केली असे कर्मयोगी गाडगे महाराज, ज्यांनी आपल्या भजनातून आणि खंजेरीमधून ग्रामगीतेमधून स्वयंपूर्ण खेडे ही कल्पना रुजवली आणि अस्तित्वात आणली असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या सर्वांना मी वंदन करते. तसेच आज ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना कोटी कोटी वंदन करते. आज आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय श्री सुरेशदादा खोटरे साहेब यांचं स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री हाडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव. अतिथींचा सत्कार हीच आपली संस्कृती आहे.
आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय श्री मेटकर साहेब उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था यांचा सत्कार व स्वागत श्री नारळे सर आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री किशोर भाऊ राऊत आज विशेष करून उपस्थित झालेले आहे. त्यांचेही स्वागत व सत्कार आजचे उत्सव प्रमुख श्री के.व्ही. घुगे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय श्री सुरेश काका राऊत ज्यांचे मार्गदर्शन आपल्याला नेहमीच असते. सुरेश काकांचे सत्कार व स्वागत श्री ए.पी. घुगे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या सर्वांच्या आवडत्या मॅडम तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था ज्यांच्या येण्याने नेहमीच चैतन्य असते आणि ज्या आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावतात, तर कासलीकर मॅडमचे स्वागत कुमारी नेमाडे मॅडम करतील. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री हाडे सर यांचं स्वागत श्री अवजार सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रभारी पर्यवेक्षक श्री नारळे सर यांचं स्वागत कार्यक्रम प्रमुख श्री खोर्णे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सुरांनी स्वागत करण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थिनी गौरी राऊत आणि तिचा ग्रुप स्वागत गीत म्हणण्यासाठी पुढे येतील. रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दाई दिशाने गुरुजन आले, दाई दिशाने गुरुजन आले, सलाम मंडपी स्वागत झाले.
रुपये आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कोणी उपासक, कुणी तपस्वी कोणी साधक, नम्र कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक. जीवन या समरा, जीवन या समरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. मुलींनी स्वागतगीत सादर केले आहे. आज आपल्या इथे कार्यक्रमाला विशेष करून अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री खोटरे साहेब यांच्याविषयी सांगायचं झाल्यास ते कार्यकारी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे कार्यरत आहे. त्यांनी विवेकवर्धिनी एज्युकेशन सोसायटी याची स्थापना केलेली आहे. तसेच गंगा ग्रामीण शिक्षक प्रसारक मंडळ शिरसोली याचे देखील ते अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक अकोला याचे ते संचालक होते आणि तेव्हा त्यांनी तेल्हारा या भागामध्ये त्याच्या अनेक शाखा वाढविल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी सरांनी 91 ते 96पर्यंत खरेदी विक्री तेल्हारा याचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्याचप्रमाणे ते स्वर्गीय बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिरसोली याचे देखील अध्यक्ष आहे व आज ते आपल्या विदर्भात अग्रेसर असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्यपद भूषवित आहे. जुने लोक म्हणायचे, घराला उंबरठा असावा संकटांना अडवण्यासाठी आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असावा यशस्वी होण्यासाठी. आणि खरोखरच या मोठ्या व्यक्तींचे आणि सामाजिक भान असलेल्या व्यक्तींचे, शैक्षणिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींचे आपल्याला नेहमी मार्गदर्शन मिळते आणि त्यांची उपस्थिती लाभली हे खरोखर आपले भाग्य आहे. तसेच आज आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय उपाध्यक्ष साहेब श्री मेतकर साहेब श्री शिवाजी शिक्षण संस्था सर बरेचदा आपल्या इथे येऊन गेले आहे यापूर्वीही. आणि अनौपचारिकता, मी म्हणते अनौपचारिकता ही नात्याची घट्टवीण हे सरांच्या विषयी म्हणता येईल. आता उपाध्यक्ष साहेब एवढेच तुम्हाला ओळख माहिती आहे, पण सरांचं कार्य हे सुद्धा फार मोठं आहे. मला आज संधी मिळाली तर सांगायला आवडेल की त्यांनी 1982मध्ये अकोट तालुक्यामध्ये खेडोपाडी फिरून पुस्तकाच्या रूपाने देणगी गोळा केली. म्हणजे बघा, देणगी पण कोणती, पुस्तकाच्या रूपाने. आणि 52 ग्रंथालये त्यांनी त्यावेळी ग्रामीण भागात सुरू केली. ग्रामीण भागामध्ये हा एक विशेष उपक्रम म्हणावा लागेल जो सामाजिक आणि शैक्षणिक जडणघडणीमध्ये फार मोलाचा आहे. तसंच 1997मध्ये त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये, सर फार मोठे प्रगत शेतकरी आहे आणि त्यांना पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. 1997मध्ये त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये देशात सर्वप्रथम मुव्हेबल ड्रीपची स्वतःच्या कल्पकतेने निर्मिती केली आणि भारतातील पहिल्या मुव्हेबल ड्रीपचे ते निर्माते ठरले. तसेच त्यांना वसंतराव नाईक कृषी पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. ही सुद्धा फार मोठी सन्मानाची बाब आहे. आणि सरांचं मला एक उल्लेखनीय कार्य सांगावंसं वाटतं. 1998मध्ये जेव्हा भाऊसाहेब देशमुखांचा जन्मशताब्दी महोत्सव वर्ष होतं, तर तो त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये साजरा केला होता. आणि गावामधील जी अतिक्रमण झालेली जी जमीन आहे तेव्हा अगदी अल्प काळामध्ये त्याचा ताबा मिळवला आणि त्याच्यावर 2000 वृक्षाची लागवड केली. म्हणजे हे एक प्रकारे पर्यावरणासाठी फार मोठे योगदान आहे. एवढंच नाही तर त्या वृक्षांचा वाढदिवस देखील साजरा केला जातो. ही पण फार मोठी उल्लेखनीय बाब आहे. हे मोठं पद जे आहे ते उगाच मिळत नसतं, त्याला एक कर्तृत्वाची धार असावी लागते. तसंच सरांचं आणखीन मला एक कार्य सांगावंसं वाटतं
की त्यांनी शिर्डी संस्थांकडून जवळपास 1 कोटीचा निधी मिळवून जलसंधारण बंधाऱ्याची निर्मिती केली ग्रामीण भागामध्ये, आणि हे सुद्धा सरांचं विशेष कार्य काय आहे. तर माननीय उपाध्यक्ष साहेब यांच्याविषयी मला म्हणावं वाटते की माणसं केवळ बोलण्याने मोठी होत नसतात, त्यासाठी रोज कृतीयुक्त प्रयत्न करावे लागतात. तर आणि आम्हाला नेहमीच त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं. त्यांचं शब्दाचं दान आम्हाला कधी अपुरं पडत नाही, आणि त्यांचं मनापासून बोललेलं आमच्या हृदयात नेहमीच घर करून जातं. तर आम्ही खरोखर स्वतःला भाग्यशाली समजतो की एवढ्या सगळ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या छत्रछायेखाली या संस्थेमध्ये आम्ही कार्यरत आहोत. तर भाऊसाहेबांच्या जयंतीदिनी अशीच आम्हालाही तळमळ वाटते की हा वसा असाच चालत राहावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मुख्याध्यापक श्री हाडेसर मंचकावर येतील, विचार मंचावर येतील. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत कृषीरत्न भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्मृतीस माझं विनम्र अभिवादन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर पंजाबराव पाक्य भाऊसाहेब देशमुख यांचा 127वा जयंती उत्सव साजरा करीत आहोत. हा जयंती उत्सवाची शोभा वाढवण्यासाठी आजच्या आपले प्रेरणास्थान संस्थेचे हर्षवर्धन देशमुख, संपूर्ण कार्यकारी मंडळ, कार्यकारिणीचे सदस्य, त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी कार्यकारिणी सदस्य, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे पितृतुल्य सुरेशदादा खोटरे साहेब, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमचे पितृतुल्य केशवरावजी मेतकर साहेब, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी प्रामुख्यानं उपस्थित राहिलेले किशोर राऊत पाटील, त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाऊसाहेबांचे जयंती उत्सव साजरा करत आहोत. हा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी, आपल्या कौतुक करण्यासाठी आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर साहेब, त्यानंतर कार्यकारी संचालक घोटरे साहेब, किशोर पाटील साहेब हे आपल्यामध्ये आले. त्यामुळं आज आमचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे. त्यामुळं ह्या गावच्या वतीनं, आपल्या शाळेच्या वतीनं मी यांचं शब्दसुमनांनी प्रथमतः स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाऊसाहेबाची जयंती साजरी करत आहोत. त्यानिमित्तानं आपल्या शाळेमध्ये कोणकोणते प्रकारचे उपक्रम चालतात त्या संदर्भात मी थोडक्यात प्रास्ताविक करतो. सर, आमच्या शाळेमध्ये, आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या 513 एवढी आहे. आमच्या शाळेमध्ये बहुसंख्य विद्यार्थी हे गरीब घरातले आहेत. सर्व मुलं चांगल्या प्रकारे कसोशीने या ठिकाणी शाळेमध्ये येतात, अभ्यास करतात. आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. या उपक्रमामध्ये यावर्षी आम्ही वर्ग 5साठी होणारी जी नवोदयची परीक्षा असते, त्या परीक्षेसाठी 40 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. त्यानंतर 8व्या वर्गासाठी NMS परीक्षा होती. NMSसाठी आमच्या शाळेमधून 29 विद्यार्थ्यांनी आपले आवेदनपत्र सादर केलेले आहेत.
त्याचप्रमाणे स्कॉलरशिप 8व्या वर्गासाठी स्कॉलरशिपसुद्धा परीक्षा होत असते. या स्कॉलरशिप परीक्षेसाठी 39 विद्यार्थींनी आमच्या शाळेतून आवेदनपत्र भरलेले आहेत. याशिवाय आमच्या शाळेमध्ये या इंटरमिजिएट परीक्षा होते, तिच्यासाठी सुद्धा बहुसंख्य विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून यश संपादन केलेले आहेत. भगवद्गीते परीक्षेमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी आपले आवेदनपत्र भरून आपलं यश प्राप्त केलेले आहेत. सर्व प्रकारचे उपक्रम आमच्या शाळेमध्ये घेतल्या जातात. यामध्ये या जयंती उत्सवाच्या निमित्तानं वाशिम आणि अकोला या 2 जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमानानं अकोला या ठिकाणी संस्था स्तरावर क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने खो खोच्या टीममध्ये विजय संपादन केलेला आहे. त्यानंतर कबड्डी यामध्ये सुद्धा आमच्या शाळेने विजय संपादन केलेला आहे. कबड्डीच्या स्पर्धामध्ये मुलांनी आणि मुलींनी दोन्ही संघ आमचे या अकोल्याच्या विभागीय स्तरावर विजय झालेले आहेत आणि संस्था स्तरावर या विद्यार्थ्यांनी आमच्या खेळण्याचं नेतृत्व प्राप्त केलेले आहे. याशिवाय 400 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी संस्था स्तरावर तृतीय क्रमांकावर आलेली आहे. याशिवाय आमच्या शाळेमध्ये वाढती विद्यार्थी संख्या असल्यामुळं 20/12/2025ला आपल्या शाळेचे कार्यकारिणी सदस्य माननीय केशवराव गावंडे साहेब यांनी आमच्या शाळेमध्ये 4 खोल्याचं बांधकामाचं भूमिपूजन केलेलं आहे. त्याही सुद्धा आम्हाला संस्थेमार्फत कमी कालावधीमध्ये बांधून मिळणार आहेत. यामध्ये सर्व या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमच्या माजी मुख्याध्यापिका राजश्री भानावत मॅडम यांनी संस्थेच्या वर्गखोल्याचं बांधकाम हे संस्थेकडून आम्हाला प्राप्त करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये कोणत्याही अडचणी असल्या तर त्या आमच्या शाळा निरीक्षक म्हणून त्याचप्रमाणे मार्गदर्शक म्हणून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आमच्या शाळेतले सर्व शिक्षक जे आहेत ते अध्यापनाचं नियमित कार्य हे चांगल्या प्रकारे करत असतात आणि त्यांच्यामुळूनच आम्ही ही शाळेची पटसंख्या कायम ठेवू शकलो. या सर्व कार्यामध्ये मला आमच्या संस्थेचं त्याचप्रमाणे सर्व शिक्षकाचं आणि सर्व विद्यार्थ्याचं सहकार्य त्याचमुळं आमची ही पटसंख्या कायम आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. संगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो, भला हो जिसमें देश का वो काम सभी किए चलो. अशा प्रकारे शाळेच्या प्रगतीची कास धरून ही विकासाची धुराजी मॅडमच्या काळापासून सुरू झाली आहे. ती आज यशस्वीपणे श्री हाडे सर आणि पर्यवेक्षक श्री नारळे सर पार पाडत आहेत. तर आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून इथे जे त्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे माननीय श्री किशोर भाऊ राऊत यांना मी विचारपीठावर आमंत्रित करते. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या सगळ्या बहुजनांना जे शिक्षणाची ज्ञानगंगापर्यंत पोचवली आपल्यापर्यंत, ते ज्यांची आज 127वी जयंती आहे असे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख. आणि मी तर म्हणजे मला भाग्यवान समजतो की या पुढच्या लाईनमध्ये मला बसायला मिळत आहे. कारण आजच्या ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभलेले आहेत सुरेशदादा खोटरे, तसे ते मिश्किल स्वभावाचे आहेत.
आणि कार्य जर म्हणसाल तर त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे. ते ममता आपल्या बेलोकार मॅडमने तुम्हाला सांगितलेलंच आहे. मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही, कारण पुढील कार्यक्रम राजाकिनीला आहे. त्यामुळे थोडंसं छोट्या शब्दात मी तुम्हाला माझं मनोगत ऐकवतो. त्यानंतर लाभलेले आमचे मार्गदर्शक, आणि खरं म्हणजे तर मला ते गुरुवर्य अशा स्थानी आहेत, कारण त्यांचं नेहमीच मार्गदर्शन लाभत राहते. आणि आज जो योग आला तो त्यांच्यामुळे आला. काल मला विचारलं त्यांनी की उद्या काय कार्यक्रम आहे. म्हटलं तुम्ही सांगणार तो कार्यक्रम माझा निश्चित राहील. आणि त्यांनी आदेश दिला आणि मी आज आपल्यापर्यंत पोचलो. ते आमचे आदरणीय केशवरावजी मेटकर काका. आणि मला असं म्हणजे भरून येत आहे, कारण मी या शाळेचा, तुमच्या शाळेचा, आपल्या शाळेचा 1980चा मी विद्यार्थी आहे. तुमच्याच दशकात, तुमच्याच लहान वयात मी 1980मध्ये असाच पुढे बसलेला कुठेतरी असेल. आणि त्या शाळेत मी इथं आलेलो आहो, माझ्या गावात आलेलो आहो. आणि मला अभिमान आहे या गावाचा आणि या गावातील लोकांचा, त्याचप्रमाणे या शाळेचा. कारण आज या शाळेमुळे मी आज एका शिखर बँकेच्या, म्हणजे आशिया खंडात ज्या 10 बँका आहेत त्या नावलौकिक अशा MSC कोऑपरेटिव्ह बँकेचा मी एक मॅनेजर पदावर मी काम करत आहे. म्हणजे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमधून आज मी इथपर्यंत पोचलोय, हे या थोरामोरांच्या आशीर्वादामुळे आणि त्यावेळेच्या गुरुजनांच्या मला जे एक मार्गदर्शन लाभलं त्यामुळे. 2 वर्षे इथे होतो, त्याच्यानंतर 2 वर्ष मी आदर्श हायस्कूल दर्यापूरला होतो, म्हणजे शिवाजी शिक्षण संस्थेतच. नंतर मी अकोल्याला आदर्श हायस्कूलमध्ये आलो, त्याच्यानंतर शिवाजी शिक्षण संस्था जी कॉलेज आहे आपलं अकोला, तिचं माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि त्याचमध्ये मी बँकेत इथं 1992ला मी मुंबई इथे मी तिथे बँकेत मला रुजू येण्याची संधी मिळाली. मी या सोबतच असं सांगतोय की मी त्यांना बाप म्हणतो नेहमी. आमचे सुरेश काका, मी मुद्दाम बाप म्हणतो त्यांना. येतानाही मी बोललो मगाशी, चावते का नाही तुम्हाला चिवडा, हे आमच्या गमतीच्या मिश्किलपणे चालू असतं. ते आमचे सुरेश काका आहेत इथे बसलेले. मला तर आज अजून दुसरा अभिमान असा वाटला की त्यांच्या आधी, बापाच्या आधी बापालाही ऊर भरून येईल. कारण पोराचा जेव्हा सत्कार होतो, जेव्हा त्यांच्या समोर सत्कार होतो, त्या बापाचा ऊर नक्कीच भरून येतोय. तर मला जास्त अभिमान वाटला. माझ्या बापासमोर माझा सत्कार त्यांच्या आधी झाल्याचा मला गर्व नाही आहे, पण माझ्या बापाच्या समोर माझा पहिला सत्कार होणे हा खरोखर मला अभिमानास्पद आहे. त्याचप्रमाणे आम्ही नेहमी कासलीकर मॅडमचं, माझ्या वडिलांच्या तोंडून नेहमी आमचे कौतुक ऐकतोय. आता येताना केशवराव काका नेहमी बोलले की खरोखर मॅडमनी जे शाळा इथपर्यंत आणलेली आहे त्या कासलीकर मॅडम, हाडे सर आणि आदरणीय व्यासपीठ आणि आपण सगळे विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकवृंदांनो, या शाळेचं कौतुक असं सांगायला पाहिजे सर की जेव्हा ही शाळा, मला वाटते 1960 मधली ही शाळा आहे, ही शाळा बघतोय त्यावेळेस ही कंपाऊंड होतं म्हटलं. मी त्या शाळेतही होतो आणि याही शाळेत होतो. 5वी 6वी इथे झाल्यानंतर मी बाहेर पडलोय. विद्यार्थ्यांनो एक सांगू इच्छितोय, मला अभिमान वाटला दुसरा की ज्यांचं मी स्पेशल म्हणजे असं कौतुक करू इच्छितो किंवा त्यांचं मी आभारही मानतोय, ज्यांनी हे गीत असले, गीत यांच्याकडून गाऊन घेतलेलं आहे, जी प्रार्थना गाऊन घेतली आहे. याचा अर्थ त्या मुलांना कळो का नाही कळो, परंतु त्यांच्या तोंडातून मी आज मी केशवराव काकांना बोललो की हा जो पहिला टोपीवाला मुलगा बघितला, तो जो मनापासून गात होता आणि तुम्ही सर्वच मनापासून गात होते, तेव्हा मी त्यांच्या निरीक्षण करत होतो की त्यांचं जे कौतुक म्हणजे मनापासून जे आतून येत होतंय, हे गीतं ज्यांनी त्यांच्याकडून रचून घेतलेलं आहे, ज्यांनी त्यांना बोल यांच्या शिकवलेले असतील, त्या जे टीचर असतील, त्यांना मी नतमस्तक होतो. आणि या विद्यार्थ्यांकडून हे जे स्फूर्तिगीत आहे, जे भाऊसाहेबांचं स्फूर्तिगीत आहे, जे मानसाप्रमाणे वागवणे गीत आहे, ही प्रार्थना आहे, ही ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सगळ्याकडून वधून घेतलेलं आहे, त्या शिक्षक कौतुकास्पद आहेत. जे कोणी असतील त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. मला नंतर कासलीकर मॅडम फिरत होत्या, त्या टाळ्या वाजवत होत्या, त्यांच्याकडून घेत होत्या.
हे जे घडवण्याचं काम विद्यार्थी घडवण्याचे काम जे तुमच्याकडून होत आहे, ज्या मॅडम आहेत समोर, तुम्ही सगळे टीचर लोक आहात, आमची भगिनी आहे बेलोकार, तिचाही अभिमान मला वाटला आहे की आज ती इथून बोलतंय, माझा किशोरदादा म्हणून उल्लेख करतोय. खरोखर खरं मी मामा आहे तिचा, मी मामा लागतो तिचा, पण ती पण किशोरदादा म्हणून माझा उल्लेख करतोय, तेव्हाही मला बरं वाटलंय. आणि जेव्हा एकच सांगू इच्छितो सर्वांना, म्हणजे मी एवढा मोठा नाही की तुम्हाला मी मार्गदर्शन करण्या एवढा आहे, कारण मार्गदर्शन करण्यासाठी 2 व्यक्ती आपल्यासमोर बसलेल्या आहात. परंतु एकच सांगू इच्छितो, ज्या संस्थेत आपण काम करू इच्छितो, म्हणजे ज्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थेविषयी सांगतोय. 2 आई असतात. एक आई असते जन्म देणारी, जिनं 9 महिने 9 दिवस आपल्याला वाढवलेलं असते, तिनं तिच्या कळा सोसलेल्या असतात, लहानाचं मोठं केलेलं असते. ती आई असते, तिचे आभार कधी विसरू नये. दुसरी आई असते, ती म्हणजे संस्था. ज्या संस्थेत आपण काम करत असतो त्या संस्थेने आपल्याला घडवलेलं तर असतेच, आपली जे उदरनिर्वाह तर आपल्याला तो करतोयच, परंतु माझ्यासोबतच माझं कुटुंबही चालवते ती संस्था म्हणजे दुसरी आपली आई असते. ही म्हणजे सगळ्यात मोठं एक हे असतंय. आणि जेव्हा आपण काम करतो तर त्या आईच्या रूपाने जेव्हा आपण त्या संस्थेकडे बघतोय, त्या संस्थेची नक्कीच प्रगती होते. आणि मला अभिमानानं अजून एक सांगतोय, मी अभिमान नेहमी शब्द का वापरतो आहे, कारण आज मी या गावात उभा आहे, या स्टेजवर उभा आहे, तो माझा अभिमान मला जागृत करत आहे की हे बोल. आज शिवाजी शिक्षण संस्थेची पूर्ण कमिटी जी आहे, आज केशवराव काका म्हणा, खोटरे काका म्हणा, हे जे हिरारीने काम करतायत आणि त्या हिरारीने तुमच्यासोबत पोहोचतायत, ते त्यांचं पद कधी आडवं येऊ देत नाहीत त्या कामाच्या मध्ये. तुम्ही कधी फोन करा. आता मगाशी बेलोकार मॅडमने तुम्हाला सांगितलं की म्हणजे मी फोन केला आणि काका म्हणतात की मी शेतात आहे. आज दोन्ही काकांचे जे मुलं आहेत हे चांगल्या पदावर आहेत. दोघांचे प्राध्यापक आहेत, मुख्याध्यापक आहेत. ते दोघंही, खोटरे काकांचा मुलगा आणि मी एक क्लासमेट म्हणून होतोय, आणि मेटकर काकांचा मुलगा परीक्षेत हे आमच्यासोबत राजस्थानला होता. 10 दिवसात त्याने आपलं कसं करावं, मानसा आणि मानसाप्रमाणे कसं वागावं, याचं जर उदाहरण म्हणजे तर परीक्षित आहे. आज तुम्हाला जे गायन आहे मानसा आणि मानसा, फक्त मी एकच तुम्हाला विनंती करतो की यांच्यातला एकूण एक शब्द दोन्ही प्रार्थनेतला विद्यार्थ्यापर्यंत त्याचा अर्थ कळू द्या. म्हणजे घडवण्यासाठी जे भाऊसाहेबांचं स्वप्न होतं विद्यार्थी घडवण्यासाठी, आज विद्यार्थी घडवण्यासाठी MSC बँकेच्या कडे जो बंगला आहे सर, हे माहिती आहे ना यांना, पण तुम्हाला माहीत नसेल किंवा बाकीच्यांना माहीत नसेल. MSC बँकेकडे जो भाऊसाहेबांचा राहता बंगला आहे, MSC बँकेनं तो विकत घेतलेला बंगला आहे. त्या बंगल्याचं काकाच्या प्रेरणेने आणि संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्याच्या प्रेरणेने काही दिवसाचाच त्याचं चांगल्यापैकी एक विद्यार्थी म्हणजे मेटकर काकांनी एक त्यांच्या अकोटला एक अभ्यासिका उघडलेली आहे. तिथे मला वाटते 600 ना काका, 600 विद्यार्थी शिकवत होते ना आधी. हां, आणि लास्ट 195 लागले. हा, 600 विद्यार्थीपैकी 195 विद्यार्थी आज 295 विद्यार्थी आज त्या, आणि तिथे फी नाही आहे, हे विशेष आहे. त्या अभ्यासिकेमधून 295 विद्यार्थी क्लास 1 क्लास 2 जे काही असतील अशा पदावर लागलेले आहेत. तेच काम आम्ही आता MSC बँकेतर्फे लवकरात लवकर त्या बंगल्याच्या ह्याच्यात आम्ही अभ्यासिका तयार करत आहे आणि स्मृतिभवन तयार करत आहे. तो बंगला जो होता, आज तुम्हाला, मला माहीत नाही किती लोकांना, तुमच्या टीचर लोकांना माहीत आहे माहीत नाही, मला माहीत नाही, परंतु तो बंगला त्यावेळेच्या शिक्षकाकरता भाऊसाहेबांना 3 वेळ गहाण ठेवला होता बँकेकडे. एवढं मोठं कार्य या भाऊसाहेबांचं आहे. हे कार्य नुसतं विद्यार्थीपर्यंत नका पोचू, तर गावापर्यंत पण पोचवा. नुसतं विद्यार्थ्यापर्यंत हा कार्यक्रम न ठेवता मला विनंती करायची आहे की पुढच्या वेळेस गावातले पण लोक या ठिकाणी येऊ द्या. भाऊसाहेब त्यांना कळू द्या, ज्यांना माहीत नाही त्यांना कळू द्या, ज्यांना माहीत आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. त्या भाऊसाहेबांनी 3 वेळ बंगला तो गहाण ठेवला आणि
तो गहाण ठेवलेल्या बंगल्यातून शिक्षकांचे पगार त्यांनी दिले, कोणाला उपाशी राहू नये म्हणून. एवढं मोठं कार्य भाऊसाहेबांचं आहे. या कार्यातून आपण काय ऊर्जा घ्यायची आहे, ज्यांचं ऊर्जा गीत आपण गायलेलं आहे त्या ऊर्जा गीतातून काय घ्यायचं आहे हे आता पुढच्या मार्गदर्शन, कारण काय मला बोलायचं भरपूर आहे, भरपूरून येत आहे, परंतु वेळेअभावी मला बोलता येत नाही. आणि पुढचं मार्गदर्शन खरोखर आपल्याला मार्गदर्शक राहणार आहे. आणि मी केशवराव काकासोबतच खोटरे साहेबांसोबतच आपण सर्वांचं मी आभार व्यक्त करू इच्छितो की मला इथं बोलण्याची संधी दिली आणि केशवराव काका आणि मेटकर काकांनी आपल्या खोटरे काकांनी इथं मला येण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आता मामाचा उल्लेख करते. आपली जी तळमळ आहे शिक्षणाविषयी किंवा या संस्थेविषयी ती खरोखर आम्हाला आपल्या विचारातून कळलीच आहे. आणि मला मामांविषयी एक विशेष सांगायचं आहे की ते मदतीसाठी सदैव तत्पर असतात, कोणतंही सहकार्य लागो. आता जे त्यांनी सांगितलं आहे ना की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, आणि हे खरोखर त्यांच्या सहवासामध्ये आपण जेव्हा आम्ही राहिलेलो आहो, मुंबईला सुद्धा आम्ही राहिलेलो आहो जेव्हा ते तिथे राहायचे आणि आता अमरावतीला शिफ्ट झालेले आहे, ते मदतीसाठी सदैव तत्पर असतात. केव्हाही फोन करा, आम्हाला ही अडचण आली, हे काम होत नाही. मग ते जेवतही असले, कुठे ऑफिसमध्ये असले, पॉज घेतात आणि आधी आपलं काम करून देतात. आणि खरोखर आता मी इंग्रजीची असल्यामुळे मला 1-2 लाईन्स आठवल्या आहे. एका विचारवंतांनी म्हटलं आहे, ऑलवेज कीप युअर कंपनी अबाउट दॅन युअर हाय सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे तुमच्यापेक्षा जे ज्ञानीजन आहे, विचाराने उच्च आहे, त्यांची कंपनी ठेवा, रादर दॅन इक्वल टू यू. मग तेही जमत नसेल तर कमीत कमी तुमच्या बरोबरीच्या विचारांशी संवाद साधा, तशा व्यक्तींशी संवाद साधा, आणि त्यांनी खरोखरच आपलं व्यक्तिमत्व उजळते आणि मार्गदर्शनाने आपल्या कार्याला एक योग्य दिशा मिळते. खूप खूप धन्यवाद सर. आणि आज आपल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आपले आदरणीय उपाध्यक्ष साहेब श्री मेटकर काका श्री सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रत्येक देशात एक परराष्ट्र मंत्री असतो. तो आपल्या देशाचे संबंध दुसऱ्या देशाशी चांगले राहावे, व्यापारी करार व्हावे, ह्या दृष्टीनं ह्या देशातून त्या देशात जात येत असतो. अशाच एका देशाच्या परराष्ट्रमंत्री भारतात आल्या. अशाच एका देशाच्या परराष्ट्रमंत्री भारतात आल्या. करार मदार झाले. परराष्ट्रमंत्र्यांसोबत चर्चा झाली. पंतप्रधानांची भेट झाली. शासकीय कार्यक्रम संपला. त्यांनी इच्छा व्यक्त केली, मला रायगडावर जायचं आहे, मला रायगडावर जायचं आहे. IAS अधिकारी गोंधळले. कुठं आहे रायगड? बिहारमध्ये आहे, आंध्रमध्ये आहे, कर्नाटकात आहे की तेलंगणात आहे की काश्मीरमध्ये आहे? ह्या विवंचनेत अधिकारी असताना एक चतुर्थ कर्मचारी उभा राहिला आणि म्हणाला, मेरे महाराष्ट्र में है, मेरे महाराष्ट्र में है रायगड, मेरे महाराष्ट्र में है. महाराष्ट्र शासनाला कळवण्यात आलं. शासकीय इतमामात त्यांना रायगडावर नेण्यात आलं. तिथं गेल्यावर त्यांनी समाधीचं दर्शन घेतलं. कोणाची समाधी आहे तिथं? बोला मोठ्यानं. शिवाजी महाराजांची. तिथं गेल्यावर त्यांनी समाधीचं दर्शन घेतलं
स्वतःजवळील मोठा दुपटा काढला, आजूबाजूची माती गोळा केली, त्या दुपट्यात ती बांधणार, ही प्रक्रिया पत्रकार मोठ्या उत्सुकतेनं पाहत होते. उत्सुकतेपोटी पत्रकारांनी प्रश्न विचारला, हे तुम्ही काय करताय? माती गोळा करताय? त्या म्हणाले, होय, मी माती गोळा करते आहे. ही माती मी माझ्या दुपट्यात बांधणार आणि ही माती मी माझ्या देशात नेणार. माझ्या देशात नेल्यानंतर माझ्या देशातल्या मातीत मिसळणार, जेणेकरून असे सुपूत माझ्याही देशात निर्माण होतील, माझ्याही देशात निर्माण होतील. ते छत्रपती शिवाजी महाराज. वेदांचा अभ्यास झाला. वेदांचा अभ्यास झाला. ज्यावेळेस शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या वेदनेचा अभ्यास झाला, त्यावेळेस वेद सोडून वेदनेला महत्व देणारे कर्मवीर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब खोटरे, ज्यांचं नुकतंच भाषण झालं, ते राऊत साहेब, त्यांचे काकाश्री सुरेश भाऊ राऊत, तुमचे मुख्याध्यापक हाडे सर, नारळे सर, ज्यांनी संचालन केलं, त्या बेलोकर मॅडम, उपस्थित शिक्षक वृंद, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, तुमच्या गावात शाळा काढली, बरोबर आहे, म्हणून तुम्ही शिकून राहिले. नाहीतर कठीण होतं. पैसे देऊन शिकणं तुमच्या आमच्या करता फार कठीण आहे. आपण गोरगरिबांचे मुलं आहोत, गोरगरिबांचे मुलं आहोत. इथं गोरगरिबांचे मुलं शिकतात, इथं गोरगरिबांचे मुलं शिकतात. आणि भाऊसाहेबांना तुमची चिंता होती की खेड्यातलाही मुलगा शिकला पाहिजे, शिकून सवरून तोही अधिकारी झाला पाहिजे, किंवा शिकून सवरून त्यानेही चांगली शेती केली पाहिजे, ही भाऊसाहेबांची मनीषा होती. म्हणून भाऊसाहेबांनी तुमच्याकरता शाळा काढल्या, गावोगावी फिरले, खेळोपाडी गेले, प्रत्येक गावात शाळा काढल्या, प्रत्येक गावात वर्गणी मागितली, देणगी मागितली, जागा मागितली, आणि शाळा उभ्या राहिल्या, आणि शिक्षण संस्था निर्माण झाली. मग इथे तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाते काय? ॲडमिशनसाठी नाही घेतला जात. तुम्हाला तसाच प्रवेश मिळते. त्याचं कारण असं आहे की ज्याला येत नाही तो आमच्या शाळेत शिकला पाहिजे, ज्याला येत नाही तो आमच्या शाळेत शिकला पाहिजे. अशिक्षित कोणीच राहू नये, अशिक्षित कोणीच राहू नये, ही भाऊसाहेबांची इच्छा. एकदा एक मुलगा ढ होता. तुमच्या शाळेत किती ढ आहेत? करा हात वरते. तुमच्या शाळेत ढ मुलं किती आहेत? एकही नाही. बरोबर आहे. सर्वच हुशार आहेत. अमेरिकेत एका शाळेत एक ढ मुलगा होता आणि बाकीचे मुलं हुशार, बाकीचे मुलं खूप हुशार, आणि हा ढ. मग आता हा नेहमी मागं राहत जाय, शिक्षणात अभ्यासात हा नेहमी मागं राहत जाय. म्हणून त्या मॅडमला प्रश्न पडला की कसं करायचं? ह्या एका मुलामुळे बाकीच्या मुलांचं नुकसान होऊन राहिलं. याला शिकवायला जायचं तर बाकीचे मुलं मागं राहतात, आणि हा दुरुस्त होत नाही. शाळेचं नुकसान होऊन राहिलं, मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून मॅडमनी विचार केला की आपण ह्या मुलाला शाळेतूनच काढून टाकू, आपण ह्या मुलाला शाळेतूनच काढून टाकू. म्हणून मॅडमनी एक चिठ्ठी लिहिली मुलाच्या आईला, ढ मुलाच्या आईला,
आणि चिठ्ठी लिहिली, शाळेतून काढल्याची चिठ्ठी होती ती, आणि ती मुलाला म्हटलं की तुझ्या आईजवळ दे. तो मुलगा घरी आला. घरी आल्यानंतर आईजवळ रडला की आई मला शाळेतून काढलं काय, तुला चिठ्ठी दिली सरांनी, मला काहीच येत नाही काय, मी खरंच ढ आहो काय. आई म्हणाले नाही बेटा, तू खूप हुशार आहेस, तू खूप हुशार आहेस, तुझ्या एवढा हुशार विद्यार्थी अख्ख्या शाळेत नाही, तुझ्या एवढा विद्वान विद्यार्थी अख्ख्या शाळेत नाही. म्हणून त्या विद्यार्थ्यांसोबत, त्या विद्यार्थ्यांसोबत तू मागं पडू नये. म्हणून मॅडमनी मला विनंती केली की तुम्ही याला घरी शिकवा, नाहीतर हा मागं राहील. त्या आमच्या शाळेतल्या मुलांबरोबर हाही मागं राहील. हा हुशार विद्यार्थी आहे, याला घरीच शिकवा. काही दिवसानंतर अमेरिकेत बल्बचा शोध लागला. बिना ज्योतीचा लाईट पडला, कंदिलाची आवश्यकता नाही राहिली, बल्ब लागला. आणि बल्ब लावणाऱ्यानं 99 वेळ फेल गेले. 99 वेळ त्याने प्रयत्न करून फेल गेला आणि 100व्या वेळेस लाईट पडला. 100व्या वेळेस लाईट पडला आणि अमेरिकेत आश्चर्याचा धक्का बसला. सर्वांना असं वाटलं बिना अंगारडबीचा, बिना ज्योतीचा, बिना तेलाचा दिवा लागू शकते आणि प्रकाश पडू शकते. अमेरिकेत त्याचं कौतुक झालं. त्याला नोबेल पुरस्कार दिला गेला. अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगानं त्याचं कौतुक केलं, जगानेच त्याचा सत्कार केला. तो म्हणजे कोण होता? बोला, बरोबर बोलला तो, थॉमस एडिसन. आणि छान, तो थॉमस एडिसन होता. आणि तो थॉमस एडिसन म्हणजे शाळेतून काढलेला विद्यार्थी होता. म्हणून तुम्हीही नाही, खेड्यातल्या हा म्हणून कमी समजू नका. तुम्हाला ईश्वरानं सारखा अंश दिलेला आहे. देवानं कोणालाच कमी जास्त दिलेलं नाही. देवानं कधीच भेदभाव केला नाही. देवानं कधीच जात पाहिली नाही. देवानं कधीच धर्म पाहिला नाही. देवांनी सर्वांना सारखं दिलेलं आहे. फक्त तो अंश कसा जागृत करायचा हे तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. आणि त्याच्याकरता तुम्हाला कष्ट करावं लागतात, मेहनत करावं लागते, सातत्य ठेवावं लागते, कष्ट करावं लागतात, अभ्यास करावा लागते. त्यावेळेस तो जागृत होते. विवेकानंद 5 वर्ष बोललेच नाहीत. आईवडिलांना प्रश्न पडला, हा पोरगा मुका होणार, कसं होईल या मुलाचं कसं होईल, याचं लग्न होणार नाही, याचा संसार होणार नाही, याचं आयुष्य कसं कटेल, काय होईल ह्या मुलाचं. ह्या विवंचनेत आईवडील असताना जेव्हा विवेकानंद 5 वर्षाचे झाले त्यावेळेस विवेकानंद बोलायला लागले. आणि ज्यावेळेस विवेकानंद बोलायला लागले, संपूर्ण जगाला विवेकानंदांचंच ऐकावं लागलं. विवेकानंद धर्मसंसदेकरता अमेरिकेत गेले. फकीर माणूस, सर्व कागदपत्र हरवले, पैसेही हरवले, कशाची व्यवस्था नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, काहीच नाही. रेल्वेत असताना एक इंग्रजी महिला त्यांना भेटली. ती त्यांचा चेहऱ्यावरचं तेज पाहून प्रभावित झाली मग ती त्यांच्यासोबत चर्चा करायला लागली. हा एवढा माणूस विद्वान आहे याची तिला प्रचिती आली. म्हणून चर्चा करता करता ती म्हणाली, कुठं राहणार? विवेकानंद म्हणाले, जिथं जागा मिळेल तिथे राहील. काय जेवणार, काय खाणार? जे मिळालं ते खाईल. मग असं करा म्हणे, माझ्याच घरी चला. मग ती महिला त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेली. 15 दिवस त्यांच्या घरी ठेवलं. दररोज आजूबाजूच्या वेटाळ्यातले लोक यायला लागले की विद्वान माणूस आहे, खूप ज्ञान याच्याजवळ आहे. आजूबाजूत चर्चा व्हायला लागली, लोक यायला लागले. त्याच लोकांमध्ये एक प्रोफेसर सुद्धा यायला लागला. आणि तो प्रोफेसर चकित झाला एवढी विद्वत्ता पाहून. म्हणून 15 दिवसानंतर त्यानं म्हटलं की तुम्ही माझ्या घरी काही दिवस चला.
तो प्रोफेसर त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेला आणि अमेरिकेतील विद्वान लोकांना आमंत्रित केलं आणि माझ्या घरी एक भारतातला विद्वान माणूस आलेला आहे, तुम्ही चर्चा करायला या. त्यांना सर्व लोकांना आमंत्रित केलं अमेरिकेतील. त्याच्या घरी विद्वत्तापूर्व चर्चा व्हायला लागली. विवेकानंदांचा लौकिक पूर्ण अमेरिकेत पसरला. जिकडे तिकडे चर्चा व्हायला लागली की भारतात सुद्धा एवढे विद्वान लोक असू शकतात. असं करता करता धर्मसंसदेची वेळ आली. असं करता करता धर्मसंसदेची वेळ आली. कागदपत्र हरवले, पैसे नाहीत, प्रवेश मिळणार नाही ह्या विवंचनेत विवेकानंद असताना धर्मसंसदेकडे जायला निघाले. कसं होईल आपलं? ही विवंचना असतानाच ज्या प्रोफेसरांच्या घरी त्यांनी मुक्काम केलं होतं त्या प्रोफेसरांनी धर्मसंसदेला एक पत्र लिहिलं. तुमच्याकडे येणारा ग्रस्त हा सामान्य नाही, हा असामान्य ग्रस्त आहे. अमेरिकेतील संपूर्ण प्रोफेसरांचा व्यासंग याच्या पासंगालाही पुरणार नाही, एवढा हा विद्वान आहे, एवढा हा विद्वान आहे. तेवढे विद्वान तुम्हीही होऊ शकता. तेवढे विद्वान तुम्हीही होऊ शकता. तुम्हीही गांधीजी होऊ शकता, तुम्हीही नेहरूजी होऊ शकता, तुम्हीही बाबासाहेब आंबेडकर होऊ शकता, तुम्हीही नेताजी सुभाषचंद्र बोस होऊ शकता. फक्त जो अंश तुम्हाला दिलेला आहे ईश्वरानं तो तुम्हाला जागृत करायचा आहे. तुम्ही आजूबाजून पहा बरं आजूबाजूनं. तुमच्यासारखं तुम्हाला कोणी दिसते काय? दिसते? बरं, तुमच्या गावात तरी तुमच्यासारखं कोणी आहे काय? नाही. कारण तुम्ही एकमेव आहात. तुमच्या गावातच नाही, अख्ख्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतात नाही, अख्ख्या भूतलावर तुमच्यासारखं कोणीच नाही. तुम्ही स्पेशल आहात. तुम्हाला स्पेशल घडवलेलं आहे ईश्वरानं, तुम्हाला स्पेशल अंश दिलेला आहे. परंतु त्याचा सदुपयोग तुम्ही कसा करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या भाषेत तुम्ही म्हणता, शाळेच्या भाषेत, की सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. तो सुप्त गुण तुम्हाला जागृत करायचा आहे आणि त्याकरता गॅदरिंग असते, त्याकरता स्नेहसंमेलन असते. तो सुप्त गुण जागृत करण्याकरता असते, सुप्त गुण जागृत करण्याकरता असते. मग भाऊसाहेबांनी एवढं कार्य तुमच्यासाठी केलं. मग ज्या माणसानं एवढं मोठं काम केलं भाऊसाहेबांना, कुठं असतील ते आज? सांगा बरं, सांगा कुठं असतील? नाही, तुम्ही बसा. कुठं असतील? भाऊसाहेब वारले, कुठं गेले असतील? सांग रे बेटा. स्वर्गात. खरंच स्वर्गात गेले? भाऊसाहेब स्वर्गात गेले की नरकात गेले? एक दिवस नागपूरचा एक अभ्यास करणारा विद्यार्थी चर्चमध्ये गेला आणि चर्चमध्ये धर्मगुरू रविवारी प्रवचन देतात. दर रविवारी प्रवचन देतात चर्चमध्ये. त्यांनी सांगितलं, धार्मिक आणि चांगले लोक, ऐकून घ्या पद्धतशीर, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत. धार्मिक आणि चांगले लोक हे स्वर्गात जातात, बरोबर आहे की नाही? धार्मिक आणि चांगले लोक हे स्वर्गात जातात. वाईट आणि नास्तिक लोक हे नरकात जातात. प्रवचन संपलं. हा घरी आला ग्रस्त. हा घरी आला आणि हा विचार करत बसला की चांगले आणि आस्तिक लोक, धार्मिक लोक हे स्वर्गात जातात, हे बरोबर आहे की नाही? वाईट आणि नास्तिक लोक हे नरकात जातात, हेही बरोबर आहे. तो विचार करता करता त्याला असं वाटलं की हे बरोबर आहे. पण बदमाश, चोर, लुटेरे, डाकू जे बदमाश आहे पण धार्मिक आहेत, जे बदमाश आहेत पण धार्मिक आहेत, ते कुठं जात असतील? आणि जे धार्मिक आहेत
पण निवड लुट्याचाच धंदा करतात समाजाला, धर्माच्या नावावर. धर्माच्या नावावर जे बदमास्क्याच करतात, जे वाईट आहेत पण धार्मिक आहेत, ते कुठे जात असतील? त्याला प्रश्न पडला, कसं असेल याचं उत्तर. तो रविवारची वाट पाहत आला, बसला की आता रविवारी चर्चमध्ये याचं उत्तर आपण विचारू, रविवारी ह्या प्रश्नाचं उत्तर विचारू. म्हणून तो रविवारची वाट पाहत बसला. शनिवारी रात्री त्याला झोपच नाही लागली, सकाळ व्हायचीच वाट पाहत बसला. जशी सकाळ झाली तसाच चर्चमध्ये गेला, सर्वांच्या आधी जाऊन बसला. त्या महाराजांचं प्रवचन सुरू झालं. त्यांना पादरी म्हणतात. त्यांचं प्रवचन सुरू झालं. चांगले आणि धार्मिक लोक हे स्वर्गात जातात, वाईट आणि नास्तिक लोक हे नरकात जातात. प्रवचन संपलं. हा उभा राहिला. म्हणे, महाराज तुम्ही म्हणता हे बरोबर आहे, चांगले आणि धार्मिक लोक स्वर्गात जातात हे बिलकुल बरोबर आहे, वाईट आणि नास्तिक लोक नरकात जातात हेही बरोबर आहे. परंतु जे चांगले आहेत पण नास्तिक आहेत ते कुठं जातात? जे चांगले आहेत, जे समाजसेवा करतात, चांगलं काम करतात, पण नास्तिक आहेत, देवाची पूजा नाहीत करत, ते कुठं जातात? आणि जे बदमाश आहेत, लुटेरू आहेत, समाजाला लुटतात, पण धार्मिक आहेत, ते कुठं जातात? महाराजांच्या बायबलमध्ये याचं उत्तर नव्हतं. याचं उत्तर कशातच नाही, गीतेतही नाही, ना कुराणातही नाही. याचं उत्तर कुठंच नाही. म्हणून महाराजांना प्रश्न पडला, याला उत्तर काय द्यावं. म्हणून त्यांनी टाइमपास केला, वेळ मारून गेला. आता म्हणजे तू असं कर, पुढच्या रविवारी ये, मी तुला उत्तर देईल. पुढच्या रविवारी ये, मी तुला उत्तर देईल. मग पुढच्या रविवारी हा वाट पाहत बसला. याला दररोज कसं होईल, लवकर आला पाहिजे रविवार. शुक्रवार आला, शनिवार आला. शनिवारी ते याला झोपच नव्हती लागत. इकडून तिकडून झोप लागली 4 वाजता सकाळी. आणि सकाळी झोप लागली आणि याला स्वप्न पडलं. स्वप्नात तो चालत गेला. चालत होता. चालता त्याला 2 वाटा लागल्या मधातून. तो चालत राहिला. चालता 2 वाटा दिसल्या. एकीकडे बोर्ड होता स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता, दुसरं बोर्ड होतं नरकाकडे जाण्याचा रस्ता. याला असं वाटलं, आपण नरकाकडे कशाला जायचं, आपण स्वर्गाकडेच जाऊ. म्हणून हा स्वर्गाकडे जायला निघाला. चालत राहिला. चालता याला दुरूनच दुर्गंधी यायला लागली. तो म्हणे, स्वर्गात आणि दुर्गंधी. अजून पुढे गेला. दारूच्या भट्ट्या काढणारे दिसले, सारे बदमाश लोक दिसले. तिथं दारुडे होते, व्यसनी लोक होते. गावात स्वच्छता नव्हती, सर्व अस्ताव्यस्त पडलेलं होतं स्वर्गात. त्याला असं वाटलं, आपलं काही चुकलं तर नाही ना, आपण स्वर्गाऐवजी नरकात तर नाही आलो ना. म्हणून तो पुन्हा परत आला आणि जिकडे नरकाचं बोर्ड होतं त्या रस्त्याने गेला. त्या रस्त्याने तो चालत गेला. त्याला दुरूनच सुगंध यायला लागला. संगीत ऐकायला मिळालं. दुरूनच संगीताचे सूर त्याला ऐकायला मिळाले. गायन ऐकायला मिळालं. भजन ऐकायला मिळालं. नरकातून तिथं जात नाही, तर तिथं त्याला स्वच्छता दिसली. स्वर्गासारखं सुंदर शहर दिसलं. तिथं त्याला स्वच्छता दिसली, सज्जन लोक दिसले, भक्तिमय लोक दिसले. आणि स्वर्ग त्याला वाटला, हा स्वर्ग आहे. तिथं त्याला गांधीजी दिसले, नेहरूजी दिसले, आंबेडकर दिसले. तिथं त्याला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख दिसले. तिथंच त्याला गाडगे महाराज दिसले. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे
हे कर्तृत्ववान माणसं असतात. जे कर्तृत्ववान माणसं असतात ते नरकात गेले तरी नरकाचा स्वर्ग बनवण्याची ताकद ठेवतात, नरकाचा स्वर्ग बनवण्याची ताकद ठेवतात. जय हिंद. दुसरी एक अजून विनंती करतो शिक्षकांना, सॉरी अध्यक्षाच्या परवानगीने, की एक शाश्वत म्हणून एक शाळा आहे अमरावतीला, जे काकांच्या मित्राची आहे. मित्र लहान आहेत, वय लहान आहे, पण तरी काकाचे मित्र आहेत ते गायगोले साहेब. यांच्या शाळेला आपण शिक्षकांनी आधी भेट द्यावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो. ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी विशेषतः उपाध्यक्षांची परवानगी काढून या. परवानगी याच्यासाठी की शाळेवरून तुम्हाला जायचं असणार, कारण ती शाळा तुमच्या शाळेच्या वेळेस असणार. ती शाश्वत शाळा नक्कीच बघा आणि मग विद्यार्थ्यांची सहल तिथं काढा. जय हिंद. आज आपण जी गीत गायन स्पर्धा ठेवलेली आहे, तर त्यातले जे पार्टिसिपंट आहे ते समोर येतील. मी नाव घेते एकेकाचं. आपले माननीय अध्यक्ष साहेब, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, हे आपल्या इथे थांबलेले आहेत आणि त्यांच्यासमोर आपण 2-3 विद्यार्थ्यांचे गीत घेऊया. तर प्रथम मी मंचकावर आमंत्रित करते कुमारी विद्या संतोष लामतुरे, वर्ग 12वा. हे गणराया संसारी माझ्या, लाभो तुझी रे दया. हे गणराया संसारी माझ्या, लाभो तुझी रे दया. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता. गौरी सुधा मोरया, हे गणराया संसारी माझ्या, लाभो तुझी रे दया. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता. गौरी सुधा मोरया, भावनीय सुखी आनंदई घरा. शांती दे सदा, तू घरी आसरा. स्वर्ग होवे गळा तोच येई घरा, स्वर्ग होवे गळा तोच येई घरा. संतोषाच्या गेई आहे, संतोषाच्या गेई आहे. अमृत दाटोनिया, हे गणराया संसारी माझ्या, लाभो तुझी रे दया. हे गणराया संसारी माझ्या, लाभो तुझी रे दया. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता. गौरी सुधा मोरया, ही गणराया संसारी माझ्या, लाभो तुझी रे दया. चित्र हे देखणे नारावी करी, चित्र हे देखणे नारावी करी. रेशमी बंधने ना तुटावे कधी, रेशमी बंधने ना तुटावे कधी. तुझ आम्हा पिता, तुझ करुणानिधी, तुझ आम्हा पिता, तुझ करुणानिधी. छाया लागो कृपेची, छाया लागो ही कृपेची. सर्व ही वासना, हे गणराया संसारी माझ्या, हे गणराया संसारी माझ्या, लाभो तुझी रे दया. हे गणराया संसारी माझ्या, लाभो तुझी रे दया. तू सुख करता, तू दुःख हरता, तू
सुख करता तू दुखारता गौरी सुधा मोरया ही गणराया संसारी माझ्या लाभ तुझी रे दया. पुढील गीत घेऊन येत आहे स्वरूप सोनवणे, वर्ग 8वा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना त्रिवार अभिवादन करून माझ्या गीताला सुरुवात करतो. देवा तू सांगना कुठं गेला रवणी, लेकराची आण तुला अवतार आता तरी. देवा तू सांगना कुठं गेला रवणी, लेकराची आण तुला अवतार आता तरी. अंधारल्या दाही दिशान बेजारील मन, उर जळून निघालं बघ कर पल मन. आता तरी बघ देवांबऱ्यात मी उभा, रीत तुझी दावण्याला माझा काय र गुन्हा. उरामंदी जाड पेटलं जन्माची राख झाली र, इश्का चले दिशा तू धुरामंदी वाट गेली र. कुठं ठेवू मी जीव धुडी वाहनी झाला नेलं वऱ्यान उडून, अवकाळी वादळात जीव लपेटून गेलं. आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा, रीत तुझी दावण्याला माझा काय र गुन्हा. काळजावर घात घाईला जिवारी गेला तडार, इश्का चले ही दिशा तू पायात नाही पायर. कुठं ठेवू मी र माता देव झाला माझा कुळा, असा कसा माय बाप तू रे बेफिकीर झाला. आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा, रीत तुझी दावण्याला माझा काय र गुन्हा. माझा काय र गुन्हा, माझा काय र गुन्हा. धन्यवाद. या वर्ग 8च्या मुलाने खूप सुंदर असं गीत गायलं आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर आपल्या समोर कुमारी आरती झोंबाडे, वर्ग 9वा अ. शोध कुठर धाव कसर, मीच स्वतःला पाहू कसर. ह्या मावडातून मावडून तू कधीच गेला र, माझ्या राजा र माझ्या शिवबार. माझ्या राजा र माझ्या शिवबार. शोध कुठर धाव कसर, मीच स्वतःला पाहू कसर. श्वास हे गहान, श्वास हे गहान बदलले. किती जन्म मी पायाची वाहन होऊ दे रे. एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी देखदा
माझ्या उशाला रे माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र माझ्या शिवबार शोधू कुठर धावू कसार मीच स्वतःला पाहू कसार. धन्यवाद. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि खरोखरच आजही शिवाजी महाराज असते तर आजही आपल्याला छत्रपती शिवरायांची गरज वाटते. अतिशय पहाडी आवाजामध्ये हिने सुंदर गीत गायलं आहे. शिवरायांची महती गाऊन झाल्यानंतर आपल्या देशाचा अभिमान ज्या गाण्याने व्यक्त होतो, ए मेरे वतन के लोगो, हे गीत घेऊन येत आहे कुमारी विद्या डाळ. हे मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको इसलिए सुनो एक कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आज़ादी, जब तक थी सांस लड़े हो, जब तक थी सांस लड़े हो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दिवाली ओ खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, ओ झेल रहे थे गोली, ओ झेल रहे थे गोली. थे धन्य जवानों अपने, थी धन्य उनकी जवानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी, हर वीर था भारतवासी.
जो खून गिरा पर्वत पर, ओ खून था हिंदुस्तानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा। फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो, जब अंत समय आया तो कहते हैं कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों। अब हम तो सफ़र करते हैं, अब हम तो सफ़र करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। धन्यवाद। खूपच सुंदर देशभक्ती गीत तिने म्हटलं आहे. हे गीत ऐकून लता मंगेशकरनी गायलेलं हे गीत पंडित जवाहरलाल नेहरू आपले माजी प्रधानमंत्री यांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. आणि आताही बघा सगळेजण अतिशय भावुक झाले होते. हे असते खरे गीत, खरे सूर. असंच एक देशभक्तीपर गीत घेऊन येत आहे गायत्री अरविंद राठोड, वर्ग 10वा ब. तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है। तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। ए मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द से महफूज रहे। तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे। ए मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे। फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। सरसों से भरे खलियान मेरे, जहाँ झूम के बंगड़ा पानस का आबाद रहे वो गाँव मेरा, जहाँ लौट के वापस जा न सका। ओ वतनावे मेरे वतनावे, तेरा मेरा प्यार निराला था। कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं, कितना नसीबों वाला था। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। हो 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 ओ हीर मेरी तू हंसती रहे तेरा मेर, ओ हीर मेरी तू हंसती रहे तेरी आँख घड़ी भर मन्ना हो। मैं मरता था जिस मुकड़े पे कभी उसका उजाला कम ना हो। ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आँख से दरिया बहता है। तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है।
तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। धन्यवाद। सर्वप्रथम पाहुणे मंडळीचे आणि आपले सर्वांचे आभार मानतो. माझ्या घरी एक घरगुती कार्यक्रम असल्यामुळे मला 20 मिनिटापासून फोन येऊन राहिले, तिथं जायचं आहे. परंतु आजी विद्यार्थ्यासोबत माजी विद्यार्थ्याचाही सहभाग असावा म्हणून आपल्यासमोर एका कवीने वंदनीय राष्ट्रसंताबद्दल गायलेलं एक भजन सादर करतो. आवाज नाही चालला, मोकळा सादर करेल, आवाजाने साथ दिला तर तेवढं भजन. तुकडो जी बाबा तुम तुकडो जी बाबा तुम भारत जगा दिया आवाज खंजरी का, आवाज खंजरी का सबको सुना दिया है. टुकड़ो जी बाबा तुमने भारत जगा दिया है. आवाज था पहाड़ी वाणी में तेज धारा, सबके ही बदले तुमने, सबके ही बदले तुमने पल पल लगा दिया था. आवाज खंजरी का, आवाज खंजरी का सबको सुना दिया था. टुकड़ो जी बाबा तुमने भारत जगा दिया था. सुन के तुम्हारी वाणी, सुन के तुम्हारी वाणी घबरा गया था परकार. उपकार के ही बदले, उपकार के ही बदले तुमको अटका दिया था. टुकड़ो जी बाबा तुमने भारत जगा दिया था. कहता है दास पूरी, कहता है दास पूरी, कीर्ति अमर तुम्हारी. कहता है दास पूरी, कीर्ति अमर तुम्हारी. सत धर्म को बढ़ाने, सत धर्म को बढ़ाने अवतार तो लिया था. आवाज खंजरी का, आवाज खंजरी का सबको सुना दिया था. टुकड़ो जी बाबा तुमने, टुकड़ो जी बाबा तुमने भारत जगा दिया था. टुकड़ो जी बाबा तुमने भारत जगा दिया था. जय हिंद, जय भारत.
आज आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय अध्यक्ष कार्यकारी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे अमूल्य मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तर मी आदरणीय सरांना विचारपीठावर आमंत्रित करते. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे शिक्षण महर्षी आणि कृषीरत्न भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करतो. संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करतो. आपल्या शिवपुरावरील ही एक शाळा आणि या शाळेच्या भाऊसाहेबाच्या 127व्या जन्मदिनानिमित्त आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय केशवरावजी मेतकर. आज या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या ज्यांनी या शाळेला एक शिस्त आणि एक चांगल्या तऱ्हेचं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय आणण्याचा जो प्रयत्न केला त्या आजच्या प्रमुख अतिथी सौ राजश्री भारावत मॅडम. आणि नुकतंच आपण ज्यांच्याबद्दल एक गीत ऐकलेलं आहे ते सुरेश काका राऊत. आणि बँकेमध्ये ज्यांनी चांगले परिश्रम घेतले आणि याच गावचे नागरिक श्री राऊतसाहेब आणि आपल्या या शाळेचे मुख्याध्यापक हाडे सर, नारळे सर आणि सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मित्रांनो, मला कल्पना आहे की आपण बरेच वेळ या ठिकाणी बसलेले आहात. आपला जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही मेतकर साहेबांच्या भाषणामधून काही व्यक्तींचे नावं ऐकलेले आहेत. त्यांनी आपल्या या जीवनामध्ये काही एक असं नवीन घडवलं आणि हे सगळं करत असताना त्यांचा सगळ्या जगाला परिचय झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे जे संस्थापक भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी आपल्या जीवनामध्ये एक ध्यास निर्माण केला होता मनामध्ये की मी बॅरिस्टर जरी असलो, कारण ते फॉरेनमध्ये म्हणजे परदेशात जाऊन बॅरिस्टर झाले आणि बॅरिस्टर झाल्यानंतरसुद्धा ते चांगल्या तऱ्हेचे एक वकील म्हणून या ठिकाणी नामवंत वकील झाले असते. परंतु त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार होता की त्यांनी जेव्हा शिक्षण घेतलं तेव्हा त्यांना ज्या काही अडचणी आल्या असतील त्या अडचणीचा पूर्ण त्यांच्या मनामध्ये एक ठसा निर्माण झाला होता की ग्रामीण भागातील विद्यार्थी हे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊ शकत नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हळूहळू ह्या शाळा निर्माण केल्या आणि आजसुद्धा आपल्या या गावामध्ये आधीच निर्माण झालेली शाळा आपल्याकडे येऊन या शाळेला एक चांगलं वातावरण निर्माण केलं. भाऊसाहेबांचे विचार आपण नेहमी ऐकले पाहिजे. भाऊसाहेबांचं विचारावरचं एक पुस्तकसुद्धा आहे, बहुतेक आपल्या वाचनालयामध्ये असेल. आणि कोणत्याही थोर व्यक्तीचं वाचन केल्याशिवाय आपल्या बुद्धीमध्ये किंवा समाजात राहण्यामध्ये तो एक विचार घडवायचा असतो, तो वाचनाशिवाय होत नाही. वाचन हे आवश्यक आहे आणि वाचनाशिवाय आपल्या विचारांमध्ये चांगली प्रगती होऊ शकत नाही. आपल्या या शाळेमध्ये नुकतंच आता या 4 मुलांनी जे एक गीत गायन केलं, खरोखरच इतका सुंदर आवाज. ग्रामीण भागातील कुठल्याही तऱ्हेचं त्यांना शिक्षण नाही, कोणत्याही
गायनावाल्यांचा त्यांच्याकडे संदर्भ नसेल तरी पण त्यांनी एक चांगल्या तऱ्हेचे इथं एक गीत या ठिकाणी गायले, त्यांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्र, आपल्या शाळेला एक चांगल्या तऱ्हेची एक संस्थेमध्ये एक नाव आहे आपल्या शाळेचं. त्याचं कारण हे आहे, जिथं शिक्षक चांगले तिथं विद्यार्थी चांगले घडतात आणि जिथं मुख्याध्यापक चांगले ते सगळ्याजण चांगल्या तऱ्हेने काम करू शकतात. अशा तऱ्हेची ही एक शाळा आहे. आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत, शेतकऱ्याचे मुलं आहोत आणि या शेतकऱ्यांच्या करता भाऊसाहेबांनी कृषीमंत्री असताना जागतिक कृषी प्रदर्शनी भरवली होती दिल्लीला. जेव्हा कृषीमंत्री होते आणि 1960मधली ही गोष्ट आहे. त्यावेळेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष ख्रुश्चेव आले होते, आयसेनहॉवर आले होते. म्हणजे परराष्ट्रातील जेवढे काही अध्यक्ष असतील त्या सगळ्या अध्यक्षांनी या प्रदर्शनीला भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की असा कृषीमंत्री या भारतात आहे तर हा शेतकरी कधीही मागं राहणार नाही. असा एक थोर व्यक्ती तुमच्याकडे आहे आणि कृषी विभागाकरता त्यांनी जे काही करायचं होतं, सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी बरंचसं कार्य केलेलं आहे. अशा एका मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादानं आपण या ठिकाणी शाळा शिकत आहोत. आपल्याला काहीतरी बनायचं आहे. सगळ्यांच्या बऱ्याचशा अशा अपेक्षा असतात किंवा आपल्या आईवडिलाच्या अशा अपेक्षा की आपल्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे. नोकरी हा विषय दुय्यम आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये शिकत असताना आपल्या कर्तृत्वावरती काहीतरी करावं लागेल याची जाणीव ठेवून आपण हे शिक्षण घेतलं पाहिजे. आपल्या या शाळेमधून मुख्याध्यापकांनी सांगितलेलं आहे की आम्ही बऱ्याचशा स्कॉलरशिपकरता विद्यार्थ्यांना बसवत असतो. माझं एक असं मत आहे, 5वी आणि 8वी ह्या 2 परीक्षा फार महत्त्वाच्या आहेत स्कॉलरशिपच्या, की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 5 वर्षापर्यंत हे स्कॉलरशिप मिळते. 5व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष मिळते आणि MSSची जी परीक्षा होते 8व्या वर्गाची त्या परीक्षेमध्ये सुद्धा होते. पण त्याच्याकरता विद्यार्थी पात्र असणं महत्त्वाचं आहे आणि त्या पात्र असणं करण्याकरता आपल्या शिक्षकांनी बहुतेक चांगली मेहनत घेतली असेल. 28 तारखेला आपली परीक्षा आहे आणि निश्चितच काहीतरी विद्यार्थी यात उत्तीर्ण व्हायला पाहिजे. उत्तीर्ण होतील पण पात्र व्हायला पाहिजे. आणि पात्र झालेला विद्यार्थी जेव्हा आपल्या शाळेमधून पालकांना समजेल की या ठिकाणी चांगल्या तऱ्हेचं शिक्षण मिळालं आणि जे पात्र विद्यार्थी असतील खरोखरच त्यांच्या घरी जाऊन त्यांचा आपण सत्कार करावा, की जेणेकरून त्या पालकांनासुद्धा वाटेल आणि अवांतर पालकांनासुद्धा वाटेल की या शाळेमध्ये व्यवस्थित तऱ्हेचं शिक्षण मिळते. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण या विद्यार्थ्यांना दिलेली एक शिस्त आणि त्या मुलांचे घेतलेले कलात्मक गायनाबद्दल असो, खेळाबद्दल असो, प्रदर्शनीबद्दल असो, या मुलांना कुठेतरी इन्व्हॉल्व केलं पाहिजे. त्यांचा कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास त्यांचा वाढला पाहिजे आणि हा आत्मविश्वास वाढवण्याचं खरं कार्य करत असतात तर शिक्षक. आणि आता सध्या सुरेश काकांनी ग्वाही दिलेली आहे की माझ्याशी बोलत असताना ते सांगत होते की शिक्षक हा खरोखरच इथं चांगला आहे, म्हणून आपण भारावून जाऊ नका. आपल्याला या गावामध्ये प्रत्येक पालकांनी म्हणा किंवा गावातल्या नागरिकांनी म्हणा आपल्याला एक आदर्श शिक्षक म्हणून समजलं गेलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं बघा. आपण B.Edच्या परीक्षेला एक शपथ घेत असतो, मी विद्यार्थ्यांना चांगला शिकवेल, विद्यार्थ्यांसोबत माझी सद्भावना राहील. अशी सद्भावना आपण निश्चित रूपाने ठेवावी. आज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची एक शिस्तबद्धता पाहून खरोखरच मला फार आनंद झाला. आणि नेहमी एक या विद्यार्थ्यांना वाचनालयामध्ये जाण्याचा एक आपण प्रयत्न करावा. आपल्या इथं बहुतेक वाचनालय असेल. किती पुस्तक आहे? 2200 पुस्तक आहे. काय आहे, ज्यावेळेला ऑफ पिरियड असतो किंवा कोणताही एक असं तुम्ही एक पिरियड ठेवून घ्या, त्या पिरियडला हा विद्यार्थी वाचनालयामध्ये गेला पाहिजे. कारण तोपर्यंत आपण यांना सांगत नाही की वाचनालय काय आणि वाचनालयामध्ये गेल्यानंतर कोणते पुस्तकं घ्यायचे
त्यांचे नोट्स वगैरे घ्यायच्या आणि विद्यार्थ्यांना असं एक वळण लावून द्यायचं वाचायचं, की जेणेकरून ते चांगल्या तऱ्हेनं वाचन करतील, अभ्यास करतील. आता तुम्हाला सांगितलेलं आहे, अकोट तालुक्यामध्ये 52 वाचनालय स्थापन केले आहेत. त्यात माझ्या गावालाही सुद्धा एक वाचनालय आहे. वाचनालयामध्ये विद्यार्थी गेल्याशिवाय त्याचा अवांतर अभ्यास जो असतो, आपण पुस्तकी हे इथपर्यंत ठीक आहे, आपला जो पोर्शन असतो तो ठीक आहे, पण तो अवांतर त्याला काहीतरी माहिती मिळाली पाहिजे. आणि अशा तऱ्हेचे आपण आपल्या वाचनालयामध्ये पुस्तकं ठेवावेत आणि या विद्यार्थ्यांकडून तशी सवय लावून घ्यावी. आपण या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता आपण मला या ठिकाणी बोलवलं, आपल्यासोबत हितगुज करता आलं आणि चांगले गीत ऐकायला मिळाले. अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मी आज हार्दिक स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेता याच ठिकाणी पूर्णविराम देतो. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. सरांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरेपूर अभ्यास आणि माहिती आहे. स्वतः सरांच्या शैक्षणिक संस्था आहे, त्यामुळे त्यातील बारकावे आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा प्रवास या सर्वांची माहिती सरांना पुरेपूर आहे. आणि तेच तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की अभ्यास कसा करावा आणि आपण कशा नोट्स काढाव्या आणि आपला सर्वांगीण विकास कसा साधावा याची पूर्ण माहिती आपल्याला माननीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष साहेबांनी दिलेली आहे. बघा, ज्यांची गगनाला गवसणी घालण्याची क्षमता असते त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात आणि त्याच्याशिवाय ते शक्यही होत नाही. हे सरांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला नेहमीच जाणवते, आम्हाला वेळोवेळी जाणवते. त्यांचं साधेपणाने बोलणं आणि आपुलकीने बोलणं, परंतु त्यांची कारकीर्द पाहता त्यांचं कार्य फार उच्च आहे. तर परत एकदा मी सरांचे धन्यवाद मानते. मी घुगे सर आभार प्रदर्शन करणार आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या विचार कार्याला विनम्र अभिवादन करतो आणि शेवटच्या टप्प्यातला आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. आजच्या या भावगीताच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून स्थान भूषवलेले मान्य श्री केशवरावजी मेतकर साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचं शाळेच्या वतीने, विद्यार्थ्याच्या वतीने, मुख्याध्यापकाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच जे सतत सहकार क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भूषवणारे मान्य श्री सुरेश दादाजी खोटरे साहेब, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचंही शाळेच्या वतीने, मुख्याध्यापकाच्या वतीने आभार व्यक्त करतो. व दादांच्याविषयी थोडंसं म्हणतो की अखंड राहील शिरावर आपल्या उपकाराचे भार, अखंड राहील शिरावर आपल्या उपकाराचे भार, शब्दातून व्यक्त करतो तुमचे मनपूर्वक आभार, तुमचे मनपूर्वक आभार. त्यानंतर सन्माननीय कासलीकर मॅडम, शाळा तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, ह्या वेळातल्या वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांचंही शाळेच्या वतीने, मुख्याध्यापकाच्या वतीने आभार व्यक्त करतो. व विचारपीठावर उपस्थित झालेले सर्व सन्माननीय गण यांचं या ठिकाणी शब्दाच्या माध्यमातून या ठिकाणी आभार व्यक्त करतो व अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम आटोपला असं जाहीर करतो.